नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय श्रीधर. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली आणि 29व्या वर्षी अल्कोहोलिक सनाचा निरोप मिळाला. 11 वर्ष दारू प्यालो. पहिली 5 वर्ष 3 महिन्यातनं एकदा गपचूप दारू प्यालो, कारण स्वतःचे पैसे नव्हते, अक्कल नव्हती. माझे वडील वारकरी, हेडमास्टर, आई मास्तरी, 2 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी, आम्ही 4 भावंड. आम्ही आजी होती, 7 माणसं घरामध्ये. भाड्याच्या घरामध्ये राहायचो. म्युन्सिपाल्टीच्या नळावरनं पाणी भरून आणायला लागायचं. त्याच्यामुळे दारू आमच्या घरात कोणी प्यालेलं नव्हतं. आमच्या शेजारी एक एस-टीमध्ये ड्रायव्हर होते, ते कधीतरी साठी सामाची प्यायचे आणि राडा करायचे. तरी आम्ही गमचूप अशी भिंतीला कान लावून वगैरे काय काय डायलॉग चाललेले त्याचे ऐकायचो. त्याच्यामुळे पहिल्या 5 वर्षामध्ये मी 3 महिन्यातनं एकदा गपचूप दारू प्यालो, कारण मला माहीतच नव्हतं कशी दारू प्यायची, काय दारूबरोबर चकना जिलेबी का नाही खायची, तिखट का खायचे, काय मला माहीत नव्हतं. पण पुढच्या 6 वर्षामध्ये मी अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये जसा स्पॉन्सर घेतला जातो तसा अड्ड्यावरती स्पॉन्सर घेतली मी. म्हणजे मार्गदर्शक असतात, ते सांगतात आपल्याला कशी प्यायची कशी नाही प्यायची. मग त्यांनी सांगितलं मला की सावकाश प्यायची. मी थोडी प्यायल्यावरती उलटी व्हायची मला. ते पुढच्या 6 वर्षामध्ये मी माझा स्कोअर आहे दिवसाआड सरासरी अर्धी वाटली. त्याच्यामुळे म्हणजे सप्ताह बसला की मग घड्याळ उलटं ठेवायचो. मी इथे KEMच्या बॉईज हॉस्टेलला पॅरासाईट म्हणून मी 3 वर्ष राहिलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्ही गेला असाल KEMच्या त्या कॅन्टीनला, रामभाऊची कॅन्टीन आहे तिथे, तर त्या दगडी बिल्डिंग आहे आणि त्या 2 बिल्डिंगच्या असा लॉबीच्या मध्ये झाडं आहेत छोटीशी. आणि मी तिथे वरती टाईट असायचो 4-4, 8-8 दिवस. आणि कधीतरी मला जाग यायची. जाग आल्यानंतर त्या झाडांवर चिमण्या बसलेल्या असायच्या आणि त्या चिवचिव करायच्या. साधारणपणे तुम्हाला माहिती आहे, एक तर संध्याकाळी 7ला चिवचिव करतात किंवा सकाळी 7ला चिवचिव करतात. आता माझा प्रॉब्लेम असायचा, घड्याळात 7 वाजलेले दिसतात, पण हे AM आहे का PM आहे ते कुठं कळतं घड्याळामध्ये आहे. त्याच्यामुळे प्रश्न पडायला साला हे सकाळचे 7 वाजतात का संध्याकाळचे 7 वाजतात, कारण आपण 3-4 दिवस झाले सतत पितोच आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय दिवस रात्र तारीख काय माहीतच नाही. मग खाली जायचं, कॅन्टीनवाल्याकडे बघायचं. नॉनव्हेजवाली कॅन्टीन जी होती तो संध्याकाळी असे बाऊल बिऊल वरण बिरण काढून ठेवायचं. तर काढून ठेवलेलं दिसलं म्हणजे कळायचं हा संध्याकाळ झालेली आहे. मग पहिले कपडे घालायचे, पुन्हा जाऊन क्वार्टर घेऊन यायचे, हाफ बॉटल घेऊन यायचे, मग आपला कार्यक्रम सुरू करायचा. त्या अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये येईपर्यंत दारुड्या कधी झालो पत्ता लागला नाही. नुकसान झालं, आर्थिक झालं, शारीरिक झालं, कौटुंबिक झालं, व्यावसायिक झालं, ते कळायला बरीच वर्ष लागली मला. मध्ये आलो तेव्हा फक्त मला वाटलं होतं की हे लोक, घरचे लोक फुकट त्रास देतात यार मला. मी एवढी सगळे लोक पितात यार, हा पितो तो पितो, मी नातेवाईकांची नावं सांगायची. शेवटी मला एक दिवस माझ्या आईने सांगितलं, अरे मेल्या ते पितात तशी तू पी. त्याचा बोध मला अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये झाला. एच्या मीटिंगमध्ये येण्यासाठी मला डॉक्टर श्रीकांत जोशी नावाच्या मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं. मी मूळचं भिवंडीचं राहणार आहे, पण माझ्या मित्रांनी मला नेलं होतं त्यांच्याकडे. त्यांनी मला एच्या मीटिंगला सांगितलं यायला. केस पेपरवरची तारीख आहे 15 जून 1989 आणि पहिली मीटिंग केली 23 सप्टेंबर 1989. म्हणजे 3 महिन्यानंतर मी एच्या मीटिंगला आलेलो आहे, कारण मी जास्त शहाणा होतो आणि आजही जास्त शहाणा आहे मी. त्याच्यामुळे मला त्रास होतो त्याचा. पहिल्या मीटिंगला मला शोध लागले. आता ह्यांनी सांगितलं, जसे आपल्या मद्यपाश आजाराबद्दल सांगितलं की सगळे दारू पिणारे दारुडे नाहीत, त्यांना मीटिंगमध्ये यायची गरज नाही. यायला मला जाम बरं वाटलं. मी म्हटलं अरे यार, आपले अजून दोर कापलेले नाहीत, परत जायचे आहे. दोर ठेवलेला आहे, आपल्याला बाहेर जाता येईल ह्याचा अर्थ. आणि त्यांनी सांगितलं आज जर 100 लोक दारू प्यायला लागले तर त्यातले 10 ते 12 जणं कदाचित दारुडे होण्याची शक्यता आहे, असं डॉक्टर सांगतात. आम्ही नाही सांगत, आमच्याकडे काय डेटा बिटा काय लिहिलेलं नाही. तू कधी प्यायला सुरुवात केली आणि कधी एवढा झाला असला काय डेटा आम्ही ठेवत नाही. पण असं डॉक्टर लोक म्हणतात की 100 लोक आज जर प्यायला लागले तर त्यातले ते सगळे 100 मरेपर्यंत 10 ते 12 बेवडे होण्याची शक्यता आहे. मग मला कळलं मद्यपाश नावाचा आजार आहे. आणि मग मी माझ्या मित्रांकडे गेलो, डॉक्टरांकडे. त्यांना विचारलं है क्या सही में, तुमको पढ़ाता है क्या? तो म्हणजे हां हमको पढ़ाता है, हमने एक मीटिंग भी की आहे. म्हटलं साले मग मला का नाही सांगितलं? अरे तुझा भरोसा नाही ना, तू पिऊन येऊन साला शिव्या देशील, दवाखान्यासमोर राडा करशील तिच्या आहे, म्हणून तुला सांगितलं नाही. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की मन सांगतं थोडी दारू पी. मेंटल ऑब्सेशन, त्याला मराठी भाषांतर केलं आहे मानसिक आसक्ती. आसक्ती या शब्दामध्ये विश्वनाथ गुरुजी सांगायचे, आसक्ती शब्दामध्ये सक्ती आहे. सक्ती म्हणजे बस हवालदारने विदाउट तिकीट पकडला TC ने की कसं आपण बस सांगितलं की गपचूप बसतो, तसं ते सक्ती आहे.
आसक्ती शब्दामध्ये. ऑब्सेशन आल्यानंतर मला प्यावीच लागतं. मग रात्रीचे 2 वाजलेले असले तरी मी बाहेर जातो, खिशात पैसे नसले तरी जातो, अनोळखी ठिकाणी असलो तरी जातो. असे असंख्य प्रकार आहेत. आणि त्याच्यानंतर फिजिकल ॲलर्जी सांगितलेले, ये दिल मांगे मोर, टिपकागत खेचतो शाही वगैरे असे असंख्य प्रकारांनी वेगवेगळ्या सभासदांनी आपल्या अनुभवातनं सांगितलं. मला कळलं ते असं की थोडी दारू प्यायल्यावर आणखी दारू प्यावी लागते आणि ती पिऊ नये म्हणून मी अनेक प्रकार केले. एकटा दारू प्यालो, मित्रांबरोबर प्यालो, बार बदलले, ब्रँड बदलले, पाणी टाकलं, कच्ची प्यालो, शपथ घेतली, देवावरती हात ठेवला, त्या वेटरला सांगितलं एवढेच पैसे तुला 100 रुपये दारून वरती 100 रुपये टीप, मला वरती द्यायची नाही. तो हसायचा आणि पैसे खिशात टाकायचा. नंतर मीच त्याला सांगितलं दे तिच्या आयला भेटी दिले कानाखाली आणि मीच त्याला दादागिरी करून कळलं. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की पहिला घोट घेतला नाही तर माझं ऑब्सेशन पूर्ण होणार नाही. ऑब्सेशन पूर्ण माझा पहिला घोट गेला की फिजिकल ॲलर्जी चालू होणार नाही. आणि हे थांबवण्यासाठी मला एकट्याच्याने जमत नव्हतं म्हणून मला अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये यावं लागलं. एकदम सोपं होतं. पहिली पायरी सांगायची दारू पुढे हरलेलं आहे. एवढे लफडी केलेली होती त्या आईला हरवायला मला सांगायला काय विचार करायला स्कोपच. अरे म्हणून तर आलो नाही इथे तिच्या आईला, नाही तर काय येडा आहे काय नुसतं तुमच्याकडे काय चाललं बघायला थोडी आलो होतो मी बेवडा आहे. माझ्या दारूसाठी काहीतरी करायचं म्हणून तर आलो मी ना तिथे. पहिली पायरी मी मीटिंगला यायच्या आधीच घेतलेली होती, फक्त ती कंटिन्युअस घ्यायची मरेपर्यंत. दुसऱ्या पायरीत सांगितलं कोणाची तरी मदत घ्या. अरे याची मदत घेतली नाही, हीच तर माझी उच्च शक्ती आहे. 90-95% लोक मीटिंग केल्यानंतर जाताना पित नाही. 90-95%. त्यामुळे माझ्यासाठी हे बाकडं हे मीटिंग रूम जी आहे ती माझ्यासाठी उच्च शक्ती आहे. आणि देवाबिवा मला काय कळत नव्हतं, कारण मला भीती होती. देवाचा माझ्यावर विश्वास आहे, कारण देवाची एवढी वाजवलेली होती मी की देव आता माझ्यावर विश्वास ठेवेल की मला शंका होती. मी काय नास्तिक बिस्टिक नव्हतो, मी बुद्धिप्रामाण्यवादी वगैरे होतो, सगळं मान्य आहे. हे सायन्स वगैरे शिकलेलं होतं ते सगळं मान्य आहे, पण मी नास्तिक नव्हतो. पण मला शंका होती की देव माझ्यावर आता विश्वास ठेवेल का. पण हळूहळू हे सगळेजण म्हणायला लागले देवा जी परिस्थिती, मग मी पण उभा राहायला लागलो. काय मला कळत नव्हतं काय आपलं ते आमच्याकडे 6 डिसेंबरला किंवा पंढरपूरला जातात ते बायका एकमेकींचे पदर धरतात, तसं मी तुमचा पदर धरला. तुम्ही जसं करायचं तसं मी पण करायला. ते माकड असताना टोपी काढून टाकतं तसं तुम्ही जे केलं आणि तुम्ही जे सांगितलं ते मी केलं. आणि त्याच्यामुळे आज मी 34 वर्ष 6 महिने आणि 9 दिवस झाले दारूपासून दूर आहे. ह्या टाळ्या अल्कोहोलिक्स अनोनिमससाठी आहेत, माझ्यासाठी नाही. म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये येऊन एवढे दारूपासून दूर राहू शकतो. आता आपल्याकडे वी शेअर अवर स्ट्रेंथ, होप अँड एक्सपिरियन्स. त्यामुळे मी पहिले माझी स्टोरी सांगतो. आता 35 वर्षाची 1-1 मिनटं सांगितलं तर 35 मिनटं जातील. त्याच्यामुळे मी 5-5 वर्षाचे गट करतो. पहिल्या 5 वर्षात काय झालं, पहिल्या 5 वर्षात मी स्पॉन्सर घेतला. इनिशियल स्पॉन्सरकडून प्रोग्रॅम स्पॉन्सरकडे गेलो. 4थी पायरी लिहून काढली, 5वी पायरी वाचून दाखवली. त्याप्रमाणे बदल करून 9व्या पायरीमध्ये ॲमेड्स केले आणि माझ्यामध्ये बदल झाला. सतत मीटिंग केल्या, वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग केल्या, हलकॅथॉन केल्या, नाईट विजिल केल्या. त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला. पहिल्या वर्षभरामध्ये पैशाचे वांदे होते आणि माझे गुरुजी विश्वनाथ पटवर्धन नावाचे स्पॉन्सर होते. त्यामुळे पैसे काय कोण देणार नाही तुला इथे. त्याच्यामुळे तेव्हापासून मला कळले एमध्ये पैशाचे व्यवहार नाही केले जात. त्याच्यामुळे पहिल्या 5 वर्षामध्ये माझं लग्न झालेलं नव्हतं. एमध्ये आलो तेव्हा माझं लग्न झालं. ज्या मुलीशी लग्न केलं तिला सांगून लग्न केलं की मी बेवडा आहे, मी परत दारू पिऊ शकतो. आधी तिने नाही सांगितलं, नंतर होय सांगितलं. ती म्हणाले अरे सगळेच फसवतात, तू निदान खरं तरी बोलतो. लग्न झालं, एकटा राहायला लागलो, वडिलांपासून वेगळा राहायला लागलो. वादविवाद झाले, जुन्या रिझेंटमेंट झाल्या. तर पहिल्या 5 वर्षामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या. पुढच्या 5 वर्षामध्ये माझे स्पॉन्सर वारले, नवीन स्पॉन्सर घेतले. अनिल डीनकडे गेलो मी. अनिल डीने सांगितलं तुला धंदा करायची अक्कल नाही, गाढव आहेस तू. कारण माझं मेडिकल स्टोअर होतं, दारू पिऊन मला हकलला होता. त्यामुळे मी मेडिकल स्टोअरच्या ऐवजी छोटासा औषधाचा धंदा करायचो आणि त्यांच्याकडे जाऊन कटकट करायचं. हा नालायक आहे, तो नालायक आहे, हा पैसे देत नाही, ह्याला अक्कल नाही. ते मला म्हणाले की तू नोकरी कर. आणि सुदैवाने माझ्या जवळ फार्मसी कॉलेज होतं, डिप्लोमा फार्मसी कॉलेजला मी शिकवायला सुरुवात केली. तर पुढच्या 5 वर्षामध्ये मी धंदा बंद केला, नोकरी करायला लागलो. मुलगी झाली, मुलीचं आजारपण झालं, स्पॉन्सर बदलला, पुस्तकामधला इंटरेस्ट वाढला. मला अल्कोहोलिक्स अनोनिमसमधला इंटरेस्ट टिकवण्यासाठी मी इंग्रजी पुस्तकं वाचून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जायचो. मी भिवंडीचा आहे, तर कल्याण, ठाणा, डोंबिवली
ए कम्सोपेज, पासिटॉन, गुड ओल्ड टायमर्स, त्याच्यानंतर अगदी ॲलॉनॉनमध्ये जाऊन लुईस रिमेंबर सगळी शेअरिंग केलं. 6-6 आठवडे मी शेअरिंग करायचो. त्यामुळे माझा फायदा झाला, माझा इंटरेस्ट एमधला टिकला. आपण बापदादांचे फोटो लावतो मूछवाले सगळे, हे आमचे आजोबा पणजोबा, तसे आपल्या बापदादांनी काय केले अल्कोहोलिक्ससाठी ते मला कळलं. त्याच्यानंतरच्या 5 वर्षात म्हणजे तिसऱ्या 5 वर्षामध्ये म्हणजे माझं वय तेव्हा 39 ते 44. मग माझी नोकरी गेली. ही जी नोकरी पकडलेली होती ती 7-8-10 वर्षानंतर नोकरी गेली. ते कॉलेज बंद पडलं. सुदैवाने माझ्याकडे दुसरी एक डिग्री होती. मग मी रडत बसलो होतो आधी. माझ्या बायकोने आणि आईने मला शिव्या घातल्या. मग मी ते स्पॉन्सरकडे गेलो. त्या म्हणाले जाते ते एवढं सांगते ना तुला, दिस टू शॅल पास, घ्या आता 2 जण मिळून घालून म्हणाले. मी जी भाषा बोलायचो तीच माझी आई बोलायची आणि तीच माझी आजी बोलायची, तीच माझी बायको बोलायला लागली आणि तीच माझी मुलगी बोलायला लागली. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येऊन बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. मला नाही जमलेलं अजूनही, माझ्या तोंडातल्या शिवाय गेलेल्या नाही. एक दिवस माझ्या मोठ्या मुलीने, एकच मुलगी मोठी झाली होती, तिने फोनवर मैत्रिणीने सांगितलं, अबे अबे तू क्या मेरा घंटा उकाडेगी. 20 वर्षाच्या पोरीने मैत्रिणीला तू क्या घंटा उकाड, तिला घंटा कळत नाही, उकाडेगी कळत नाही, पण ती भाषा वापरते, बाप वापरते, ती वापरते. आणि माझी बायको बेडरूममध्ये जाऊन 2 तास रडत बसते. मला कळत नव्हतं. मी विचार करते तिला, अरे क्या हुआ, गिला दिया तो दिया ना गाली, उसमें क्या फरक पडता है. मला आज 34 वर्षानंतर वयाच्या 64व्या वर्षी कळतं की पोरगी शिव्या देते बापाचं बघून, तिला अर्थ कळत नाही. हा माझा मध्यपाश आहे. नुसतं प्यालो आणि इकडे तिकडे गेलो असं नाही. त्यामुळे त्या 3ऱ्या वर्षामध्ये माझी नोकरी गेली. मी वकिली करायला लागलो. मी LLM शिकलो. मी भिवंडीहून मुंबईला यायला लागलो. मी सॉफ्ट स्किल शिकलो, कम्प्युटर शिकलो, ईमेल करायला शिकलो. आज बरेचदा तुम्ही बघाल तर मोठा भारी फोन असतो, पण त्या चुत्याला झाला सायलेंट करता पण येत नाही. तो म्हणतो नाही आपलं तर एवढंच आहे, त्यांच्यात अड्डेबरे शोधता येतं, तुला ठोकाठोकेबरे शोधता येते. आणि हे मोबाईल 50,000चा विकत घेतला आहे ते चालवता येत नाही. त्यामुळे हे गाढव लोक आहेत. हे मध्ये येऊन आमचा बिलास गमतीने विचारायचा मला, तुम्ही पाण्यात दारू टाकली की दारूत पाणी टाकलं, किती दारू प्याले तुम्ही. अरे तुम्ही दारू पिणारा माणूस तुम्हाला सापडलं का कधी मध्ये मीटिंगमध्ये, मी वेडा होतो, मी गाढा होतो, मी बावळट होतो आणि मी बेवडा झालो असं सांगणार भेटलं आहे तुम्हाला? कोण नाही. सगळेजण काय सांगतात, मी अतिशहाणा होतो, मी पावली जास्त होतो, मी लहानपणापासून जास्त हुशार होतो, मला अक्कल जास्त होती आणि मी बेवडा झालो. मग ती जी अक्कल जास्त आहे ना ती मध्ये आल्यानंतर थांबवायची नाही, ती वापरायची. कशासाठी? स्वतःच्या सोबरायटीसाठी. पुढच्या 5 वर्षामध्ये मग माझी LLM पूर्ण झालं. मला मार्क मिळाले. माझ्या सिनियर वकिलाने मला सांगितलं, उद्यापासून तू दिसता का मला, कारण तुझा जन्म मास्टरकी करण्यासाठी झाला आहे, वकिलीसाठी नाही. मग मी वकिलांचा मास्टर झालो. भिवंडीहून मुंबईला राहायला आलो. बरं चाललं होतं. 20 वर्षानंतर आर्थिकदृष्ट्या थोडं बरं चालायला लागलं. बऱ्याच लोकांना वाटतं की मध्ये आल्यानंतर लगेच चुपचुपीत झालं पाहिजे, मलाही वाटतं. पण ही माझी स्टोरी आहे की पहिल्या 20 वर्षामध्ये अजिबात काही नव्हतं. स्पॉन्सर वारले, दुसरा स्पॉन्सर घेतला, त्याचं तगडं मोडलं, तिसरा घेतला, चौथा घेतला. त्याच्यानंतर मग पैसे आल्यानंतर जरा मी बायको पोरांबरोबर फिरायला लागलो. फॅमिली पिकनिक दरवर्षी एक राज्य करायला लागलो. त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये मी प्राचार्य झालो कॉलेजला. माझे वडील आले माझ्याकडे, त्यांनी बघितलं, शिपायला विचारलं, बरा आहे ना हा बडवा, ते शिवाय द्यायचे ते मला. त्याच्यामुळे तो पण हसायला, आमचं गायकवाड शिपाय, सर तुमच्यासारखे तुमचे वडील पण शिवाय देतात. अरे वाटत तुमच्यासारखे नाही, तो शिवाय देतो बाप माझा म्हणून मी शिवाय देतो. म्हणाले हा असं नसतं, वडील कधीतरी शिवाय देतील, तुम्ही फार शिवाय देताय त्याला. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येत राहिल्यानंतर मी 25 वर्ष दारूपासून दूर राहिलो. वाढदिवस झाला, मला वाटलं की आता मी दारू पिणार नाही. आणि मी भायखळ्याच्या मिटिंगला गेलो, तिथे मला एक जण भेटला. तो म्हणाला माझा पहिला वाढदिवस आहे 28 वर्षानंतर. आईला मी सुनीलला फोन केला, म्हटलं अरे हा 28 वर्षानंतर प्याला म्हणतो. मी घाबरलो. मला कशाला घाबरला, तुला काय वाटलं 25 वर्षानंतर काय कवच कुंडलं मिळतात का, हे मध्ये असलं काय नसतं, कधीही दारू पिऊ शकतो. 25 वर्षानंतर प्यालेल्या 10 लोकांचे नंबर तुला देतो. आईला मला पहिल्यांदा शोध लागला परत एकदा. 25 वर्षानंतर परत तो गावस्कर स्टार्ट घ्यायचा, तसा ब्रेक मारायला लागेल. पुन्हा 90 मीटिंग केल्या मी घाबरून. मध्ये आल्यानंतर मला कळलं की माझी मुलगी तोपर्यंत मोठी झाली होती. मुलीला इथे शाळा शोधली, नंतर कॉलेज शोधलं, तिचं शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागली. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना माझं वय वाढत चाललं. मी रिटायरमेंटला जवळ आलो. साहेबाशी पंगा घेतला, स्पॉन्डिलायसिस झाला. शरीर आणि मन एक अपूर्व यंत्रणा म्हणतात. मग नंतर पुढे मुलगी फ्रान्सला गेली. माझी रिटायर झालो, पेन्शन सुरू व्हायला वेळ लागला. सध्या मास्टर की थोडी चालू आहे. तर आता हे सध्या 34 वर्षात हे झालं. माझा विषय दिलेला आहे आर्थिक, शारीरिक, मानसिक.
तर त्यातला मानसिक जो भाग आहे त्याच्यावरती मी बोलणार नाही. कारण माझं असं मत आहे की मानसिक त्रासाकरता एक तर काउन्सिलरकडे जायला पाहिजे किंवा सायकेट्रिस्टकडे जायला पाहिजे. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये येऊन तुमचा मानसिक प्रॉब्लेम सुटणार नाही. मी मानसिक प्रॉब्लेम हा वैद्यकीय परिभाषेतला म्हणतो. आपला दारू पितो हा मानसिक भाग तो नाही मी सांगत, मी वैद्यकीय परिभाषेतलं. म्हणजे एमध्ये येण्यापूर्वी काही लोक सांगतात मी सायकेट्रिक ट्रीटमेंट घेतली, मला शॉक दिले, मला हे झालं ते झालं. तर बाबा रे, मी एक दिवस ना त्या चेंबूरच्या मिटिंगनंतर एक मेंबर माझ्या मागे, तर काय 25-30 वर्ष ऐकली की लोकांना वाटतं हा साईबाबासारखा ते चक्र आहे आणि ह्याच्या हात लावला डोक्याला की आपला प्रॉब्लेम सुटला. तर येतात बिचारे सांगायला, ऐकून घेतो मी. तर ब्रिजवरती, चेंबूरच्या ब्रिजवरती एकाने मला धरला. मी होतो आणि माझ्याबरोबर प्रताप होता. त्यांनी मला 15 मिनटं सांगितलं ऐसा आहे वैसा आहे अमुक आहे तमुक. सगळी स्टोरी ऐकून घेतली आणि मला म्हणाला तुमचं काय मत आहे. म्हटलं तुझ्या सायकेट्रिस्ट किती वाजता भेटतो रे. तो म्हणाला सकाळी 11 वाजता. म्हटलं बाकी काही करू नको, उद्या सकाळी 11 वाजता जुनी फाईल घेऊन सायकेट्रिस्टकडे जा. तो भडकला ना माझ्यावरती. तो म्हणाला तुझ्या आईला हे ऐकण्यासाठी काय 15 मिनटं तुम्हाला मी सांगितलं, मला वाटलं तुम्ही काहीतरी सांगाल. आणि तो शिवाय देऊन निघून गेला. काय थोडे तुम्हाला अकला नाही तर ते झटाचे उलट्या मला अमुक तमुक सगळं शिवाय देऊन झाल्या. ते आपल्याला सवय झालेली आहे. आता मला काय त्याचं काय वाईट वाटत नाही. अंगावर धावून आलेले वेळे सगळे मी घेतलेले आहेत, अंगावरती शिंगावर घेतलेले. त्याच्यामुळे तो गेल्यानंतर मला प्रतापने कडकडून मिठी मारली. अरे प्रताप एक तर 6 फुटाला, मी एवढंच 5.5 फूटवर. प्रतापने अशी कडकडून मिठी मारली. प्रतापने म्हटलं काय रे मिठी मारली. तो म्हणतो अरे साल्या तुला माहिती आहे का तू काय जादू केलीस. म्हटलं काय केलं. तो म्हणतो तू सांगितलंस की डॉक्टर औषधं यातलं मला कळत नाही, सायकॅट्रिक प्रॉब्लेमसाठी सायकॅट्रिककडे जायचं. आणि असं सांगणारा आणि स्पष्टपणे सांगणारा मला गेल्या 20 वर्षात भेटलेला पहिला माणूस म्हणून मी तुला मिठी मारली. नंतर मला कळलं की तोच स्वतः डॉक्टर आहे आणि तोनी मला मिठी मारलेली. त्यामुळे हे सर्टिफिकेट आहे आपल्याला की मानसिक आजाराबद्दल आम्हाला कळत नाही. KEMची मीटिंग बंद व्हायचं मुख्य कारण हेच होतं ना. ते सांगायचं अर्धी गोळी घ्या, ही ट्रीटमेंट बंद करा, ह्या डॉक्टरला काय अक्कल आहे. कळव्याला पण हेच झालं होतं. कळव्याच्या हॉस्पिटलच्या बाहेर जे बसायला लागलेले होते मेंबर ते सांगायला लागले, मी येतो सिस्टरला सांगायला, अरे तुला काय अक्कल आहे, तुझी दारू तुला बंद करता नाही आली, तू मेडिकल डॉक्टरला सांगायला निघालायस. कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये पण त्याने राडा केला. इंटरग्रुपचं ऑफिस बंद केलं म्हणून त्यांना सांगितलं की त्या मेडिकल ऑफिसरने तुम्हाला काय अक्कल आहे आम्ही बघून घेऊ. आणि ते कल्याणहून उठून गेले डोंबिवलीला हेड ऑफिसला म्युन्सिपाल्टीच्या आणि सांगायला लागले की ते आम्हाला कल्याणचे साहेब बाई ती परवानगी देत नाही, तुम्ही परवानगी द्या. ते म्हणाले अहो कल्याण डोंबिवली म्युन्सिपाल्टीची तीच सगळ्यात मोठी बॉस आहे, त्यामुळे तुम्ही तिलाच जाऊन भेटा, आमची काय करू शकणार नाही. मग हे परत बोंबलत आले ते तिच्याचकडे पाय धरायला. त्याच्यामुळे मानसिक आजाराबद्दल मला काहीही अक्कल नाही. त्याच्याकरता तुम्हाला सायकॅट्रिस्टकडे जायचं किंवा काउन्सिलर नावाचा प्रकार असतो तो जायचं. तुमची स्वतःची जुनी फाईल असेल तर ती जायची. आपला परेश होता, परेश सदा आमचा परेशचा स्पॉन्सर होता. तो गेले 3 वर्ष माझ्या मागे लागायचा. तो सांगायचा ह्याला तुमच्या मांडीवर घ्या. मी सांगायचो की मी आता कोणालाही स्पॉन्सी घेत नाही. आणि ज्या दिवसापासून मी हे डिक्लेअर केलं मी कोणाला स्पॉन्सी घेत नाही त्या दिवसापासून माझ्यावर ओल्ड टाईमवर खुश येतो. कारण पहिलं त्याला वाटायचं त्याला परशू पडायचं चला हा माझे स्पॉन्सर ढापायला आला अमुक आहे तमुक आहे. मी ते डिक्लेअरच करून टाकलं. ओपन मिटिंगमध्ये सांगतो मी कोणालाही स्पॉन्सी घेत नाही. आहे त्या सगळ्यांना सांगून टाकले तुमचं तुम्ही शोधा, मी मुक्त केलेलं आहे. स्पॉट स्पॉन्सर म्हणून फोन करायचा, विचारायचं, जे वाटेल ते सांगितलं, अनुभवातनं असेल तर सांगेन, नाही तर याला भेट म्हणून सांगतो. परत त्याचं काय झालं तू मला सांगायला येऊ नको, मी तुला विचारायला येत नाही. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की उरलेले 3 गोष्टी ज्या आहेत आर्थिक, शारीरिक आणि मी ॲड करतो कौटुंबिक. खरं त्याच्यामध्ये व्यावसायिक पण आहे, पण आता त्याच्यामध्ये गंमत अशी झाली माझ्याकडे अशी ही 5वी वही आहे 300 पानांची. मला बोलायची खाज आहे, मी वक्तृत्व चांगलं करतो, मी स्टार स्पीकर आहे, तर मला नव्याने टाळ्यांची अजिबात गरज नाही. मी हल्ली कार्यशाळा वगैरे घेतो, पदरच्या पैशाने जातो, पदरच्या पैशाने राहतो. आणि मला कळलेलं आहे की जे मला मिळालं आहे ते नुसतं शेअरिंग करून इतरांपर्यंत नाही पोचवता येत, म्हणून मी ती कार्यशाळा घेतो. 50 जण असतात, 25 ऐकतात, 25 ऐकलं नाही ऐकल्यासारखं करतात, उरलेल्या 25 5 लोकांमध्ये बदल होतो. ती आपली कमाई, खारीचा वाटा आपला तो आहे. त्याच्यामुळे जर का तुम्ही पहिल्या वर्षामध्ये शारीरिक काय काय घ्यायचं तुम्ही सगळे मुद्दे जे लिहिले ते वाचतो. एका शेअरिंगमध्ये होणार नाहीत. तुम्हाला वाटलं तर बोलवा, नाही वाटलं तर आनंद आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. फॅमिली रिलेशन्स, कौटुंबिक, बिग बुकमध्ये 3 स्लोगन दिले आहेत. फर्स्ट थिंग फर्स्ट,
लिव्ह अँड लेट लिव्ह आणि इझी डज इट, या 3 स्लोगन कुटुंबात कसं वागायचं. आता बिल डब्ल्यू म्हणतो वैवाहिक जीवन टिकून ठेवणं सोपं आहे, पण ते जे पीळ पडलेले आहेत, कधीतरी बायको सांगते पोरांच्या समोर, सांगू का तुम्ही काय काय केलं ते, आपली चड्डी पिवळी होती, आईला ही आपली फाईल उघडणार आता, ते जाऊ दे बाई तू सांगशील तसं करायला लागतो. याचं कारण असतं ते कठीण पीळ जे आहेत ते आम्ही सोडवलेलं नाही. ॲलॉनॉनमध्ये बायकोला जाऊ द्या, जात असेल तर जाऊ द्या, ती जास्त शाणी होते वगैरे असं अजिबात समजू नका. की जे 10 वर्षानंतर तुम्हाला टपली मारणार आहे ती 2 वर्षांनी मारायला लागेल, एवढंच त्या ॲलॉनॉनमध्ये फरक पडतो. आणि ॲलॉनॉनमध्ये नवऱ्याला कसा सरळ करावा हे शिकवलं जात नाही. ॲलॉनॉनमध्ये बाईला स्वतःबद्दल सांगितलं जातं, यू आर नॉट कॉज नॉट क्युअर. पण बाई जर जायला तयार नसेल तर तिला जबरदस्ती पाठवू नका असंही सांगितलं. त्याच्यामुळे बायको कुटुंब प्रमुख होती दारू पिताना, आणि आता तुम्ही लगेच माझ्या हातात रिमोट पाहिजे, तुला काय अक्कल आहे, ती म्हणते हा उत्ताना पडायचा, ह्याला उचलून आणायला लागायचं, आणि आता हा सांगतो मला तुला काय अक्कल आहे म्हणून. बरे ह्याचे गिने 4 महिने झाले एमध्ये जाऊन, आणि तो कोण म्हातारा स्पॉन्सर घेतला आहे ना, आम्हाला शिकवतो धिस टू शॅल पास 1 डे ॲट अ टाईम. अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर काही वर्षानंतर माझ्या लक्षात आलं की अरे ज्या आईने माझं सगळं हाकडं मुतणं काढलं, मी लघवी करायचो, मुतून अंथरुणामध्ये मुतायचो, आणि माझी गादी आजी वाळत घालायची, आणि मी आजीला सांगितलो नाही तो तांब्या पडला. आजीने एक दिवस एक तर माझी आजी 7.5 फूट उंच होती, शेतकऱ्याची मुलगी होती ती, तिने खणखणीत एक दिली 9वारी साडीमध्ये. मला म्हणाली माझं वय 72 आहे, मला मुताचा वास आणि पाण्याचा वास कळत नाही का रे भाडव्या. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं अरे त्यांना सगळं माझं माहिती आहे, मी कुठे कुठे शेण खायला गेलो आहे आणि किती शेण खाल्लं आहे आणि किती पैशाची वाट लावली. मला वाटतं मांजर दूध पिते डोळे मिटून, आणि मांजरेले काय माहीत नाही. त्याच्यामुळे बाहेर काय भानगड केली असेल तर पहिले जाऊन टेस्ट करा. मी गेलेलो आहे टेस्ट करण्यासाठी, कित्येक लोकांच्या बरोबर भिवंडीमध्ये गेलेलो आहे, डॉक्टरकडे घेऊन गेलो आहे, काय त्याची बाबा ट्रीटमेंट असेल ते कर, पैसे आपण द्यायचे, काय करायचं ते, पण टेस्ट करायची. आणि टेस्टची रिपोर्ट येईपर्यंत कशी फाटते ज्यांनी केलं आहे त्यांना माहिती आहे बरोबर, जे हसतात ना त्यांना कळलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर मुख्य घरात प्रॉब्लेम आमचा असा आहे की आम्हाला पार्टनरशिप करता येते. बिल डब्ल्यू म्हणतो की ट्रू पार्टनरशिप इज आवर प्रॉब्लेम. एकट्याने काम किती पण सांगा, इकडले दगड उचलून तिकडे टाका करता येईल मला, पण तुम्ही दोघं मिळून हे करा सांगितलं तर हा मुद्दाम कामचोरपणा करतो, अमुक आहे, हा अमक्या जातीचा आहे म्हणून करतो, याची सर्वी जास्त आहे, हा मोठं घालायला सुरुवातच लगेच माझी. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो खरी पार्टनरशिप दोस्ती बायकोबरोबर घरामध्ये करता येत नाही. कित्येक वर्षानंतरसुद्धा मला अजून जमत नाही. बायको समोर येऊन बसल्यानंतर आपलं डोसकं मोबाईलमधनं बाहेर काढायचं, पेपर बाजूला ठेवायचं आणि बायको सांगते ते ऐकायचं. हे कळायला आत्ता मला गेल्या वर्षभरात कळायला लागलं. नाही तर मी मोबाईल काढून हां तू बोल, म्हणजे तू चुती आहे काहीतरी बडबड करते, तिच्या याला डायलॉग सांगायला आलेली आहेस. आणि मग नंतर शेवटी बायको हुशार असते. बायको काय करते उलटचा एखादा प्रश्न विचारतो, मग प्रश्न विचारले की फाटते आपली, काय कसं काय मला काय कळलं नाही. मग याचं कारण असं आहे की मी जे बोलते ना ते तू ऐकत नाही, तुझं डोसकं मोबाईलमध्ये, तू मोबाईल बाजूला ठेव, असं ओरडली बायको अंगावरती, मग कळतं. त्याच्यामुळे आम्हाला कुटुंब प्रमुख घ्यायची पहिल्या वर्षात घाई झालेली असते की सगळी सूत्र बायकोच्या हातातून माझ्या हातात आली पाहिजे. माझा राग, माझा खुन्नस, माझा आरडाओरडा सोब्रायटीमध्ये घरातल्या लोकांच्या अंगावर धावून जायचं हे मी केलेलं. पण सुदैवाने मी मारलं नाही. आज मला कळते की एमध्ये आल्यानंतर जर का तुम्ही मारामारी केलीत, बायकोच्या मारलं वगैरे सोब्रायटीत, आणि तिला जर कोणी गुरु भेटला ॲलॉनॉनमधला तर तुमचं चंद्रपूर होईल. मग त्याला कळलं तर कळेल बरोबर आहे, हा बघते हसणारे लोक आहेत त्यांना नंतर भेटा तुम्ही, चंद्रपूर होईल म्हणजे काय ते. त्याच्यामुळे जास्त हुशारी करायची नाही. कायदे सगळे बाईच्या बाजूचे आहेत. आपण इतके दिवस केलं ते नशेमध्ये केलं, आणि माझ्या आईने बायकोला सांगितलेलं आहे हा हरामखोर परत प्याला तर ह्याला मीटिंगला घेऊन जायचं. ते काय ह्यांचं रिहॅब असतं तिकडे घेऊन जायचं, वर्ष 6 महिने बघायचं. जर का ह्या नाटक करायला झालं तर ह्याच्या लाद घालायची आणि याला हाकलून द्यायचं. माझ्या आईने माझ्या बायकोला सांगितलेलं असल्यामुळे त्यांना कळलेलं आहे की मद्यपास आजारातनं बाहेर पडायचं की नाही हे कोण ठरवणार, पेशंट ठरवणार, आपण नाही ठरवणार. वी आर नॉट कॉज, वी आर नॉट क्युअर. त्याच्यामुळे त्यांनी चिकार सहनशीलता दाखवलेली आहे. आता माझ्या अंगात जबाबदारी, किती जबाबदारी घ्यायची, मीटिंगमध्ये घे ना जबाबदारी. आधी 15 मिनटं ये, बाकडी साफ कर,
नंतरची हे मध्येच बाकडे लावून ठेवले, जिथे पंखा आहे जिथे गार वारा येईल त्याच्या खाली बाकडी लावून ठेवले. आणि बाकडी बाजूला ठेवायला पाहिजे होती ना भाऊ, म्हणजे या पंख्याखाली जरा लोकांना बसता आलं असतं वारा. आम्हाला हे डोकं चालवण्यासाठी नवीन माणसांनी कोणीतरी करा ना, इंटरेस्ट घ्या ना. पहिल्या वर्षभरामध्ये मिटिंग ऐकल्या पाहिजे. पण 1 ते 5 25 वर्षापेक्षा किती लोक सोबत आहेत? जास्त, 25 वर्षापेक्षा जास्त सोबत मला वाटतं. हां ते हां चालेल. 25 वर्षाचे आम्ही दोघं तिघे आहेत. 15 ते 25 वाले किती आहेत? 15 वर्ष ते 25 वर्ष सोबत. मग हात कवर कर ना. 15 ते 25 मध्ये एक आहे 15 ते 25. 5 ते 15 वाले किती आहेत? 5 ते 15 वाले. 1 ते 5 वाले किती आहेत? 1 ते 5. 1 वर्ष ते 5 वर्ष सोबरायटी. तुझं 1 वर्ष झालं नाही? तू तर चायला असे सर्व्हिस करतो, तू ओल्ड टायमर असणार की सर्व्हिस. तू ऐकायला बसायचं सोडून हे धंदे काय करतोय? अजिबात आहे. आमच्या लहानपणी ना असं चहाचे कप जरी उचललं ना तर तो रमाकांत द्यायचा आणि तो सांगा. रमाकांत म्हणजे 6 फूट 6.5 फूट शेतकरी माणूस. कानाखाली आवाज कधी म्हणा. अरे तो कानाखाली आवाज म्हणायचा, त्याच्याने चड्डी पिवळी व्हायची. तो मारायचं राहू दे बाजूला, बस भडे व्हायचे गपचूप. जास्त शाणा झाला असं सांगायला आम्हाला. आता हल्ली काय झालं, जरा अंधारून गोंजारून घेतात, फारच प्रेमाने घेतात. लोक टिकली पाहिजेत तिच्या आईला. हा बोलला म्हणून तो गेला तर पुन्हा पंचायत तिच्या आईला. ते आपल्याला पुन्हा पाप वाटतं की तो बाहेर जाऊन आपल्याला शिव्या देत असतो. पण 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व्हिसच्या भानगडीत पडायचं नाही. 2 प्रार्थनेची मधली मिटिंग पूर्ण ऐकायची. तुला काय सेवा करायची ते आधी करायची आणि नंतर करायची. मध्ये सर्व्हिसमध्ये तुला ओल्ड टायमवर बसलेले आहेत ते वाटतील चहा कप विकतील, आग लागू दे, तू उठायचं नाही, तू मिटिंगमध्ये बसून राहील. पण अल्कोहोलिक सनासच्या पहिल्या वर्षभरामध्ये मला आळस हा प्रॉब्लेम आहे. घरामध्ये पहिले 90 दिवस कळतच नाही काय. मलाही कळत नाही, त्यांनाही कळत नाही. 90 दिवस झाल्यानंतर माझी धाकटी बहीण एकदा म्हणाली मला, दादा हल्ली बरा दिसतोस, जिथे जातो तिथे जात राहा. म्हणजे त्यांना कळलं होतं की हा एच्या मिटिंगला जातो आणि दारू बंद आहे याची. एवढंच त्यांना कळलं होतं. पूर्वी मी रात्री आम्ही मिटिंगला गेलो की भिवंडीला राहणार आहे मी. त्याच्यामुळे भिवंडीहून ठाण्याला, कल्याणला, डोंबिवलीला कुठेही मिटिंगला गेलो की रात्री घरी येईपर्यंत 11 साडे 11 व्हायचे. मग माझी आजी यायची जवळ आणि असे हाडं मोडायचे. तर मी आजीला समज, आजी कशाला नाटक करते, तू बघायला आले दारू पितोय गेले. आणि दिली एक खणखणीत आजीने. म्हणाली, मेल्या इतकी वर्ष पितोयस आणि एक दिवस वास घेते, तुझ्या बापाचं काय जाते साल्या, घेतला वास तर काय बिघडलं. आम्ही वास घ्यायला आलो होतो, प्याला गेल्या बघायला आले, काय म्हणणं आहे तुझं, चल बोल. गप्प बसतो तिच्या आईला. मला कळत नव्हतं की इतके वर्ष त्यांचा विश्वास मी गमावलेला आहे आणि तो विश्वास मी आता मिटिंगला जातो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असं लगेच काय पान पलटी केल्यासारखं विश्वास बसणार आहे का तिच्या आई. पण मला अक्कल यायला बरीच वर्ष लागली. जबाबदारी घ्यायची. मुलं कुठल्या शाळेत शिकतात, कितव्या इयत्तेत आहेत, पेरेंट टीचर्स मिटिंगला मी कधी गेलो आहे का, कितल्या व्यत्येमध्ये किती वर्ष नापास झाला आहे, ते पोरं जी विसरत नाहीत. पोरं पण विसरत नाही, बायको पण विसरत नाही. यांची आता 50च्या वरचे लोक आहेत ना, त्यांनी लक्षात ठेवा. बायको वाट बघते पोरं त्यांच्या हाताशी यायला. मग तुमची अशी धुलाई करेल ना, बायको बघत राहा. एकदा पोरं हाताशी आली की मग बायको तुम्हाला फाट्यावर मार. बायको तुमची जी काय घाबरून बिबरून लाडबीड करते, 50च्या पुढचे हसतात ना, त्यांना अनुभव आलेला आहे म्हणून ते हसत आहेत. आलं लक्षात. त्याच्यानंतर आज माझी आई, आजी, बायको सगळ्या मिटिंगला यायचे. माझी आजी तर त्या भजनी मंडळात जायची, तिथे पण मेसेज द्यायची. ते ती सांगायची की माझा नातू पितो अमुक आहे, तुमच्या नातवाचा पत्ता द्या, माझा नातू त्याला जाऊन भेटेल. त्यांची मिटिंग चालते, त्याला काय अल्कोहोलिक सनास वगैरे बोलता नाही यायचे. त्याच्यानंतर मी आणि विलास एक KMच्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी गेलो होतो आम्ही. माझी मुलगी तिथे खांबाजवळ बसून होती. तिने सांगितलं, तुमच्या इकडे दोघंजण इकडे या पाहिजे. विलासनं मला बोलवलं. तर हे बाजूच्या बाई बोलत आहेत ना, त्या काहीतरी दारूबद्दल, त्यांचं कोणतरी नातेवाईक आजारी आहे, ॲडमिट आहे, त्यांना पहिले बोला. मग आम्ही कामं टोकून पहिले त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं अमुक अमुक वॉर्डमध्ये. मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो वगैरे. त्याच्यामुळे घरातल्या सगळ्यांना अल्कोहोलिक सनासबद्दल माहिती आहे. घरातल्या लोकांचं म्हणणं असं असतं, पहिले 6 महिने वर्षभर आता काय मिटिंग करे, सारखं मिटिंग आहे काय नाही मिटिंग आहे पाहिजे. त्यांच्या अंगावर खिकसून आणि त्यांच्या अंगावर धावून जाऊन काहीही निष्पन्न होणार नाही. काही वर्षानंतर माझ्या आईला, बायकोला, वडिलांना कळायला लागलं की हे येडं भूत आपलं ऐकत नाही, पण त्या मिटिंगमधल्या कोणाचं तरी ऐकतो. शेवटी आजी म्हणाले, अरे विठ्ठल, माझ्या वडिलांचं नाव विठ्ठल, धाव दे ना, कोंबडं कोणाचं का असे ना, आपल्याला काय पहाट झाल्याशी म्हटलं, हे येडं भूत आपलं ऐकत नाही ना, जा त्या मिटिंगमध्ये कोणाचं ऐकतं त्याला जाऊन सांग, म्हणजे हा ऐकेल तरी बाबा आपलं. हे आज माझ्या मुलीला कळतं. ती माझ्या बायकोला सांगते,
दादा ऐकत नाहीत ना, वडील ऐकत नाहीत ना, त्यांची ती होमिओपॅथी डॉक्टरीन बाई आहे किंवा ए मेंबर आहे त्यांचा नवीन दोस्त, त्याला जाऊन भेटा आणि काही प्रॉब्लेम नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर नातेसंबंधांमध्ये बदल कसा करायचा. माझं वागणं, मी चहा पितो, इम्पल्सिव्ह आहे, अचानक माझ्या अंगावर खूप खिसायची सवय आहे मला. त्याच्यानंतर मी पॅनिक होतो, लगेच एकदम घाबरल्यासारखं होतं. त्याच्यामुळे नातेसंबंधांमध्ये असंख्य बदल करता येतात. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या बिग बुकमध्ये त्यानंतरचे कुटुंब याच्यावरती सगळी चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये पैशाची चर्चा आहे, सेक्सची चर्चा आहे, तब्येतीची चर्चा आहे, सगळे मुद्दे दिलेले आहेत. आणि पहिल्या वर्षात 1 वर्षापेक्षा किती जण सोबर कमी आहेत? 1 वर्षापेक्षा कमीवाले किती लोक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. तुमच्यापैकी किती जणांकडे सोबर जगणे पुस्तक आहे? ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी विकत घ्या. तुम्हाला विकत घ्यायला शक्य नसेल तर इथे टॅक्स भरणारे लोक जे आहेत ना, त्यांनी जरा सोबर जगणे पुस्तकं वाटा. ते वाढदिवसाला, अरे मी पडद्याला गेलो तो वाढदिवसाला 15,000 रुपये खर्च, सगळ्यांना जेवण मस्तपैकी, चपाती गुलाबजाम. म्हणजे आईला 15,000मध्ये म्हटलं 100 बिग बुक येतील, 150 रुपयाचं एक पुस्तक आहे, 100 पुस्तकं येतील, सगळ्यांना वाटा म्हटलं पुस्तकं. पुढच्या वेळी चपात्या बिपात्या जेवण नाही पाहिजे म्हटलं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये सोबर जगणे नावाचं पुस्तक आहे, पिवळ्या रंगाचं. तुमच्या पहिल्या वर्षातल्या सगळ्या समस्यांची उत्तरं त्या पुस्तकामध्ये आहेत. आयुष्यभरासाठी आहेत, पण पहिल्या वर्षभरात जाम वाटतं. काही लोकांचं म्हणणं आहे, आम्ही वाचायला घेतलं की झोप येते. आमचा एक जुना सभासद म्हणतो, अरे किती चांगली गोष्ट आहे, लोकांना झोप येण्यासाठी गोळ्या खायला लागतात, रात्र जागायला लागतं, आणखी काय काय करायला लागतं. तुला पुस्तक हातात घेतल्यावर झोप येते, घे ना पुस्तक घेऊन झोप ना. ती जी आहे कधीतरी उठेल की नाही, त्या पुस्तकातलं काहीतरी शिरेल ना डोक्यामध्ये. त्याच्यामुळे बिंदास पुस्तक वाचून झोपत काढायला. हे झालं कौटुंबिक बाबतीमध्ये. अनेक गोष्टी आहेत पण मी शॉर्टकट मारतो. त्याच्यानंतर तब्येतीची काळजी, शारीरिक सेल्फ मेडिकेशन, स्वतःच्या आखलेली औषधं घेणे, हा एक डेंजरस प्रकार आहे. पूर्वी मला डॉक्टरनी दिल्या होत्या गोळ्या, त्याच गोळ्या आता वापरायच्या. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट कळते, ती म्हणजे माझी पर्सनॅलिटी ॲडिक्टिव्ह आहे. मला पटकन कुठल्याही गोष्टीचं व्यसन लागण्याची, चटक लागण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे म्हणून भलत्या सलत्या गोळ्या न विचारता डॉक्टरला खायच्या नाहीत. अगदीच तुम्हाला वाटलं, बऱ्याच लोकांना सवय असते मेडिकलमध्ये जाऊन सांगायचं अमुक झालं, अरे माझा दात दुखायला लागला पहिल्या वर्षभरात, दाताच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे ना. कारण पूर्वी काय असायचं, एक पावशेर मारली की दात दुखायचा बंद व्हायचा, किंवा त्याचा बर्फ असतो ना दारूचा, तो असा इथं धरून ठेवायचा 15 मिनटं की दाढ दुखायची बंद व्हायची. सोबराटीत दुखायला लागल्यामुळे पंचायत झाली, चला आता दारू पिता येत नाही. डॉक्टरकडे गेलो, दरवाजा उघडून बघितलं ही जत्रा बसलेली. मी एकाला हळूच म्हणलं, माझा दात दुखतो. मग आम्ही काय उपटायला आलो का म्हणायचे, आम्ही पण दातच उपटायला आलो का. पहिल्यांदा मी दाताय डॉक्टरकडे गेलो. त्या दाताय डॉक्टरनी दात काढण्यासाठी इंजेक्शन दिलं आणि परत खुर्चीवर बसवलं आणि मी ओरडायला लागल्यावर त्याने एक माझ्या खाडकन आवाज काढला कानाखाली. 6-6.5 फूट आमच्याकडे भिवंडी मुसलमान डॉक्टर होता, खानदान आमचे बापदादा बसलेला डॉक्टर आहे. एक मुस्कडत दिली, साला शराब पिता था ना पहिले तू. मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या वतीने त्या भिवंडीच्या मेडिकल असोसिएशनमध्ये जाऊन शेअरिंग केलेलं होतं. ते त्याला नंतर आठवले, मी बोंबलल्यानंतर, चला तू शराब पिनेवाला आहे ना. तो म्हटलं हाँ साहब, तुमको तो मैं स्टोरी बोला था. अबे गधे, मैं स्टोरी याद रखूँगा तेरी, इंजेक्शन देने के टाइम तेरे को बोलना मांगता है. मग त्यांनी परत आणखी एक इंजेक्शन दिलं. तो म्हणाला, बेवडा लोग को डबल इंजेक्शन देना पड़ता है, तेरे को साला पहिला बोलना मांगता था मेरे को. तेव्हापासून मला अक्कल आली. मी डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये जाताना पहिले डॉक्टर सांगतो, हो साहेब पहिले लय प्यायचो. आणखी एकदा मी मार खाल्ला आहे. KEMमध्ये PFT टेस्ट करतात, पल्मनरी फंक्शन टेस्ट, फुंकर मारायची. आणि त्या सगळ्या पोरी बिचाऱ्या हैराण ना त्या OPPTवाल्या, मी फुंकर मारतोय, माहिती काही फुंकर मारून होत नाही. शेवटी त्या डॉक्टरकडे गेल्या. साहेब यांची येत नाही, हे सिगरेट पित नाही म्हणतात, काय नाही. ते डॉक्टर म्हणाला, काय सिगरेट पित नाही म्हटलं. ते काय माहिती आहे का, ते थाडकन एक कानाखाली ठेवून दिली माझ्या डॉक्टरने. म्हणाला, गाढवा, इथे 7 लोक मगाचपासून अर्धा तास झालं तुझ्या मागे लागल्या, तिथे पेशंट बसलेले आहेत लाईनीमध्ये. तुला एक वाक्य बोलायचं की मी पूर्वी सिगरेट पित होतो, त्यांनी दुसऱ्या प्रकारे मशीन ॲडजस्ट केली असती, तुझी PFT झाली असती. आता ते इंटरनेटवरती पण काहीतरी आलं होतं, एवढे आकडे होईपर्यंत तुम्ही श्वास धरून ठेवा. ते 7पर्यंत होतं. मला कोणतरी मेंबरने पाठवलं. 3मध्ये माझा श्वास गेला. त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन आलेलो आहे मी. मला सिगरेटी पिऊन छातीची वाट लागलेली आहे आणि डॉक्टरने सांगितलं की जवानीमध्ये त्याचा त्रास होत नाही. जेव्हा जवानी कमी होते तेव्हा लोकांचं 80, 70, 60 असं कमी होतं. तुमचं 80, 60, 40, 20 असं कमी होतं, कारण ते पूर्वीचे प्रताप आहे.
त्याच्यामुळे एमध्ये आल्यानंतर मला कळलं की एक रुटीन तयार करायला पाहिजे. किती वाजता उठायचं, व्यायाम करायचं की नाही, मिटिंगला किती वाजता जायचं, मिटिंग संपल्यावर किती वाजता परत यायचं, तर काहीतरी रुटीन पाहिजे. म्हणजे पूर्वी कसं आता गेला किती वाजता येईल तिच्या ह्याला काय माहिती आहे का. पूर्वी माझ्या लहानपणी तर फोन पिन पण नव्हते, त्याच्यामुळे हा किती दिवस येणार. ते जेवण फेकून दिले ते असे रांगा असायचे. ते घरामध्ये अन्न फेकून दिल्याचे असे त्या भिंतीवरती असे सगळे सडलेलं दिसायचं. हे परवाचं, हे कालचं, हे 3 दिवसापूर्वीचं, हे मागच्या महिन्यातलं. आई पण हुशार होती, ती वेगवेगळ्या ठिकाणी असं टाकून द्यायची, त्याच्यामुळे सगळे बरोबर ओबळ असे दिसायचे. एमध्ये आल्यानंतर कळलं मला की माझे शारीरिक जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवायचे असतील तर मला बदल करायला पाहिजे. माझं शरीर पूर्णपणे दारूवर अवलंबून होतं, त्याला शरीरातली साखर करायची माहिती नाही. त्याच्यामुळे थोडं थोडं खायचं, किती खायचं, मला मूळव्याध होती दारू पिऊन. मी कचा मिरच्या खायचो आणि मग डॉक्टरकडे जायचो. डॉक्टर म्हणाले, अरे तुला अक्कल नाही का रे, तुला मी सांगितलं ना की मिरची खाल्ल्याने तुला खालच्या दरवाजाला त्रास होतो, मग खाऊ नको. म्हटलं मला ते वडापाव दिसलं की माझ्या अंगात भूत येतं. म्हटलं मी तिथे 2-4 मिरच्या घेतो अशा येतो. मग घे म्हणाले, गोळ्या घे, काय प्रॉब्लेम. म्हटलं तर आपण ऑपरेशन करू. मग ऑपरेशन केलं, ते सक्सेसफुल झालं नाही, सगळं झालं. शेवटी होमिओपॅथी डॉक्टरनी 15 वर्षांनी मूळव्याध माझी बरी केली. तर अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यामुळे मला कळलं की जे मला मिळाले ते तुला पण मिळेल. म्हणजे मला मूळव्याध झाले तसे तुला पण मूळव्याध होऊ दे, तू पण मिरच्या खा, मी पण मिरच्या खातो. असं नाही. अल्कोहोलिक सनसमध्ये माझी कशी फाटली होती ते सांगायची ही जागा आहे. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरकडे जातच नाही, गेलो तर फार उशिरा, म्हणजे अगदी वाट लागल्यावर मगच जातो. त्यामुळे एमध्ये आल्यानंतर मला कळलं की लगेच डॉक्टरकडे जायचं आणि डॉक्टर सांगेल ते ऐकायचं. आपली अक्कल चालवायची नाही. चालवायच्या ऐवजी वेगळा शब्द तुम्ही वापरत नाही आता इथे, बरोबर आहे. रोजच्या रोज व्यायाम करायचा, भूक लागते का, तहान लागते का, झोप लागते का. सुरुवातीला झोप लागणार नाही. झोपेची औषधं घेण्याची मोह होईल, तो मोह टाळा. मी टाळला तो मोह. नाही तर मला माहिती आहे ते रेस्टिल गोळ्या हल्ली सगळ्यांना माहीत असतात. ते रेस्टिल गोळ्या खाऊन झोप येते. मला कोणी फोन केला होता परवा, आमचं कोणतरी एका मेंबर 25 वर्ष सोबत आहे यार, त्यांनी फोन केला, मला रेस्टिलचं प्रिस्क्रिप्शन तुला पाठवतो. हां, रेस्टिलचं प्रिस्क्रिप्शन पाठवतो, मला गोळ्या घेऊन दे. तुला आयला तो कोल्हापूरचा मकरंद येडा झाला होता गोळ्या खाऊन, त्याला सायकॅट्रिक प्रॉब्लेम होता म्हणून डॉक्टर दिला. हा डॉक्टरकडे गेलाच नाही नंतर, तर आयुष्यभर खात राहिला. नंतर त्याला कळलं की आपण ॲडिक्ट झालेलो आहे म्हणून. त्याच्यामुळे औषधं डॉक्टरला न विचारता घ्यायची नाही. व्यायाम करायचा, टेस्ट करायचा. डायबिटीस किती लोकांना आहे, डायबिटीस किती लोकांना आहे, मग काळजी घ्यायला पाहिजे. तुमची काळजी कशी घ्यायची तुम्हाला माहिती आहे. मध्यपाशाच्या आधी तुम्हाला डायबिटीस झालेलं आहे, त्याच्यामुळे डायबिटीसप्रमाणे काय करायचं काय नाही करायचं तुम्हाला वर्षानुवर्ष बोंबलून डॉक्टरने सांगितलं होतं. तरी पण तुम्ही फ्रीज उघडून साला मिठाई खात होतात. ते दारू पिताना क्षम्य होतं. आता तुम्हाला कोणी दयामाया करणार नाही, घरचे लोक लाथा घालतील. त्याच्यानंतर अल्टरनेट थेरपी आहे, निसर्गोपचार आहे, कंट्रोल करायचं. सायकॅट्रिक प्रॉब्लेमसाठी डॉक्टरकडे जायचं. हे मध्ये एक हात आमचा हा सांगतो राणीबागवाला, एक हात देवाला, एक हात एला. आता दारू प्यायला प्रॉब्लेम नाही आणि मी सायकॅट्रिक औषधं घेणार नाही. मी बिग बुक काकोडीला आणि 12 इकडे काढून मारतो. माझा सायकॅट्रिक प्रॉब्लेम दूर होणार नाही. कधीतरी झटका येईल आणि 4 आण्याचं काम 12 आण्यात करायला लागेल. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर पहिल्या वर्षभरात स्वप्न पडतात, दारू प्यायल्याची स्वप्न पडतात. त्याचं उत्तर दिलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही, स्वप्न पडलं तरी काय हरकत नाही. तडकून जागा होतो, नंतर झोप येत नाही. त्या आईला खरंच प्यालो तर त्याच्याने भीती वाटायला लागते. फोन करा. सुदैवाने तुमच्याकडे आज मेंबर आहे. मी भिवंडीचं आहे, त्यामुळे मला माहिती आहे. अरे भिवंडीहून कल्याणला जायचं मिटिंगला तर 3 तास लागतात. या तुम्हाला ढेंगभर मिटिंग. मला राजू कर्णिकने सांगितलं तुला उभा कापून टाकेल. ह्याच्यात मिटिंगला होतो. राजू कर्णिकने सांगितलं मला उभा कापून टाकेल. मी माझ्या स्पॉन्सरला फोन केला. तो म्हणाला राजू जिथे असेल मिटिंगला तिथनं बाहेर पडायचं, खाली टॅक्सी करायची आणि दुसऱ्या मिटिंगला जायचं. म्हटलं काय माणूस आहे यार, झाला तू काहीतरी उपाय सांगशील का. तो म्हणाला अरे त्याने ऑलरेडी 2-3 मारलेले आहेत. तुला जर मार खाऊन जर चर्चा काय होणार आहे, श्रीधरला मारला चर्चा होईल, राजूनी मारला चर्चा होणार नाही. तर तुला पाहिजे असेल तर राजूकडे जातो, तर काही प्रॉब्लेम नाही. मग मला कळलं की सायको प्रॉब्लेम असलेल्या माणसाच्या पंगा घ्यायचा नाही आणि त्याचा मुका पण घ्यायचा. त्याच्यामुळे मी परेशला 3 वर्षापूर्वी परेशच्या स्पॉन्सरला सांगितलं होतं की त्याला सायकॅट्रिस्टकडे जायला सांग. ऐकलं नाही. कुठेतरी जायचं, 4 महिने औषध घ्यायचे. आता 3 वर्ष झाली. आता परत त्याला फिट आली होती आणि सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू आहे.
त्याच्यामुळे सायकॅट्रिक प्रॉब्लेम एमध्ये येऊन आपोआप मिटिंग करून बंद होत नाही. अशी हजारो उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे. हे झालं सायकॅट्रिकबद्दल. शारीरिकबद्दल, आर्थिक नियोजनाबद्दल आमचे सगळ्यांचे पैशाचे वांदे आहेत. 50 ओव्हरच्या मॅचमधले 25 ओव्हर आमच्या गेल्या. उरलेल्या 25 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियासारखा इतर लोकांसारखा 305 स्कोअर आमचा होणार नाही. त्याच्यामुळे हे एकदा सत्य स्वीकारलं की किती रेसमध्ये घोडा मारला तरी पण आपला बाकीच्या नॉर्मल माणसांच्या पुढे जाणार नाही. कारण आपल्या नशिबात जेवढं लिहिलं आहे तेवढं मिळेल. इमानदारीत काम करायचं आणि तेवढं मिळेल. एमध्ये आल्यानंतर लगेच पहिल्यांदा हिशेब लावायला लागतो. किती एका वेळी दारू, किती वेळा प्यालो, किती पैसे गेले. मग आता ते पैसे कमवायचे कसे? दारुड्याला लगेच खाज येते अंगात. पैसे कमवले पाहिजे. 2 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मटका खेळणे आणि पर्याय क्रमांक 2 ओव्हरटाईम करणे. आणि दोन्ही डेंजरस आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर कळलं की गॅमलर्स अनॉनिमस संस्था किती लोकांना माहिती आहे. गॅमलर्स अनॉनिमस उरलेल्या लोकांनी ज्यांनी हात वर केला त्यांना विचारा. किंवा गुगलमध्ये काहीतरी फालतू बघत बसतो ना रात्र. आमचा एक मेंबर सांगत आहे रात्री बघायचं तो सगळं. त्याची बायको सकाळी सांगायची त्याला, अहो तुम्ही जे बघताय ते आम्हाला माहिती आहे. पण तुला कसं काय माहिती आहे? मी तर अंथरूण पांघरून घेतो आणि असं बघतो, तुम्हाला कसं काय कळलं? म्हणजे आपण नवीन फ्रीज आणला आहे ना, त्या फ्रीजचा दरवाजा आहे तो चकाचक आणि तुम्ही झोपता त्या फ्रीजच्या दरवाजाजवळ. त्यामुळे तुम्हाला एवढंसं दिसतं, आम्हाला एवढं मोठं दिसतं. तुमचं ते सगळ्यात फका काय चाललेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डोकं घालण्याच्या ऐवजी इंटरनेटवरती गॅमलर्स अनॉनिमस शोधून काढा, म्हणजे तुम्हाला कळेल. जर का मटक्याचा आणखी कशाचा नाद असेल तर तो बंद होण्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये 1 डे ॲट अ टाईम तत्त्व सांगितलेलं आहे. सगळ्यांना जमतं असं नाही. ज्यांना जमतं त्यांचा आनंद आहे. नाही जमत त्यांनी गॅमलर्स अनॉनिमसमध्ये जायचं. निकोटीन अनॉनिमस आहे, सिगरेट सुटत नाही, निकोटीन अनॉनिमसमध्ये. नार्कोटिक्स अनॉनिमस आहे, डबल ॲडिक्टवाले आहेत. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर कर्ज सगळ्यांना असतं सर्वसाधारणपणे. काही भाग्यवान आहेत त्यांना कमी कर्ज आहे. कागदावर लिहून काढायचं कधी कर्ज घेतलं आहे, भाव काय आहे, त्याचा कर्जाचा रेट काय आहे, कोणाला पैसे लवकर परत केले पाहिजे. आणि मग आता हा कोणतरी म्हणाला की 1 लाख रुपये भावाने दिले. मी बाजूला बसलेलं सांगतो, आयला आम्हाला भाऊ नाही भेटला असा यार, ती ज्याने 1 लाख देणारा, नाही तर आम्ही खुश झालो असतो. आता ह्याने लाखाची परत नंतर 5 लाख केले तो भाग आणखी वेगळा. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये कळलं मला की स्पॉन्सरने सांगितलं ह्याचं कर्ज हा फेडणार. वडील म्हणाले काय असेल ते आम्हाला सांग, आम्ही फेडून टाकतो. ते म्हणाले नाही तसं नाही, याचं कर्ज हा फेडणार. तर पैसे किती कर्ज आहे ते सगळं कागदावर लिहायचं, हिशेब लिहायचा, रोजच्या रोज हिशेब द्यायचा. स्वतःचा खर्च किती, चहा किती, बाहेर जेवणं किती, तंबाखू काय, जे काय स्वतःची स्टेपनी असते. प्रत्येकजण म्हणतो ना, अरे मी एमध्ये आल्यावर सगळंच सोडलं तर मग मी एकदम भेंड्याची भाजी होऊन जाईल, मी काहीच ठेवणार. आता मी दारू पित नाही, मी नॉनव्हेज खात नाही, मी बाईची लफडी करत नाही, मी पैशाची लफडी करत नाही. म्हणजे मी पूर्वी करत होतो म्हणून सांगतो आहे तुम्हाला. त्याच्यानंतर चहा पित नाही, कॉफी पित नाही, रात्री जेवत नाही. आता माझे बरेच पैसे वाचले. मग बरेच पैसे वाचल्यानंतर मी शेठाई करतो. मी हे भारीवालं पहिले 50 रुपयेवाला घ्यायचं रस्त्याचं पांढरं. माझी पोरगी म्हणाले हे बाद झालं आता भिकारगिरी, तर आता 34 वर्ष सोबत आहे ना, तर हे घ्या ना, मी देतो तुम्हाला 500 रुपये. तर हे 500 रुपये द्या. परवा एखादा कानातलं हरवलं हे मेंबरचं, ते म्हटलं किती किंमत आहे, 5,500 रुपये म्हणतो. म्हटलं की काय हे नाही आपल्याला परवडणार. म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर स्वतःचा खर्च लिहायचा. फास्ट मनी, शेअर मार्केट. औरंगाबादच्या इंटरग्रुपचं ऑफिस नवीन दिलं. IAS ऑफिसर तिथे आला, त्याला एक मेंबर त्याच्या कोणीतरी ओळखीचा होता. त्यांनी त्याला काय पाहिजे म्हणाला, आम्हाला इंटरग्रुपचं ऑफिसला द्या जागा. त्यांनी जागा दिली. त्या जागेमध्ये सगळे मेंबर लॅपटॉप घेऊन यायचे. सकाळी 9:30 वाजता लॅपटॉप घेऊन बसायचे आणि सगळेजण डे ट्रेडिंग करायचे. आणि एक जण शेवटी ओल्ड टाईमवर म्हणाला, अरे ही एची मीटिंगची जागा आहे का शेअर मार्केट शिकायची जागा आहे? दिवसभर 3:30 पर्यंत तुम्ही हेच करता. शेवटी मग कोणीतरी एकाने बांबू लावला. म्हणाला आम्ही तक्रार करतो, इंटरग्रुपच्या ऑफिसची जागा जाईल, बोला लवकर काय करते. उद्याच्या उद्या हे बंद झालं पाहिजे. मग ते बंद केलं. शेअर मार्केटमध्ये पैसे घालणारे लोक आपण पाहिलेले नाहीत का? ह्याला बबनच्या ग्रुपला लोक, मी तर नाव मला आठवत नाही त्याचं, तुम्हाला आठवत असेल. त्यांनी सांगितलं मी कर्ज काढून मार्केटमध्ये पैसे टाकले आणि धुलाई झालेली. त्याच्यामुळे शेअर मार्केट ज्याला जमतं त्यांनी करावं. सर्वसाधारणपणे मेंबरची लायकी नाही, कारण त्याच्यामध्ये डे ट्रेडिंगमध्ये गॅम्बलिंग आहे. तुम्ही घेऊन ठेवत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. किती जणांचं शेअर मार्केट डीमॅट अकाउंट आहे? किती जणांचं डीमॅट अकाउंट आहे? काळजीपूर्वक करा.
डिमॅट अकाउंट असायला काही प्रॉब्लेम नाही, पण डे ट्रेडिंग करू नका. त्याच्याऐवजी म्युच्युअल फंडमध्ये पैसे, किती जणांनी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकलेले आहेत? हां, म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाका. नसेल कळत तर सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर तुम्हाला उत्तमात असेल, लय पैसे मिळाले असतील, कुठेतरी आकडा मटका लागला असेल तर आपल्या अकलेने ए मेंबरला विचारून सांगणार व्याजाचा धंदा करायचा, एमध्ये करायचा, मस्त चालतं असं तर 100% सांगणार. नाही तर हल्ली नवीन आयडिया निघालेली आहे, रिहॅब टाकायची, पार्टनरशिपमध्ये रिहॅब टाकायची. एक पण ए मेंबर मला असा भेटलेला नाही की ज्यांनी गेली 5 वर्ष 10 वर्ष रिहॅब चालवलेले. वर्षा 2 वर्षांनी त्याचा टांगा पलटी होतोच. नाहीतर तो गेलेला आहे. आपला विरारचा एक जण आहे, त्याच्या नगरच्या ह्याला रिहॅबमध्ये मला राहिलो होतो मी एक दिवस, तर तो वारला विचारायला. त्याचं नाव माहिती आहे तुम्हाला, त्याची बायको चालवते काहीतरी. त्याच्यामुळे आचारशक्तीच्या अफाट कल्पना ए मेंबर तुम्हाला चिकारी देतील. ए मेंबरबरोबर पार्टनरशिपमध्ये धंदा करायचा नाही. ए मेंबरला पैसे द्यायचे नाही. ए मेंबरकडनं पैसे घ्यायचे नाही. घेतले तर ते इथे रडायला यायचं नाही. ह्यानी माझी मारली, मी दिलेले आहेत. माझ्याच इनिशियल स्पॉन्सरनी माझ्याकडनं 5,000 रुपये मागितले आणि मी ते इंटरव्ह्यूच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगायचं, अरे इसने पैसा लिया देता नहीं, तो देने के पहले हमको पूछा था क्या, इधर काय को आता है, तुम जानो वो जानो, हमको नहीं बोलने, देने के पहले हमको थोडी पूछा था. त्याच्यामुळे एमध्ये पैशाचे व्यवहार करायचे नाही. स्वतःच्या पायावर उभं राहायचं. बऱ्याच आमच्या लहानपणी सांगायचे 1 वर्षभर काय करू नको, मीटिंग कर. आता तसं चालत नाही. आता 90 दिवस झाले की स्वतःच्या पायावर उभं राहायला सुरुवात केली. एका ए मेंबरच्या घरी जाऊन मी आणि आमचे बापू आहेत, बापू तुम्ही ओळखता, 40 वर्ष सोबत जातात. दोघांनी आम्हाला काय दुर्बुद्धी झाली, आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईला सांगितली, अहो याला कामधंदा करायला सांगू नका, जरा ह्याला मीटिंग करू द्या. आता 22 वर्ष झाली तो माणूस सोबर आहे आणि तो दिसला की बापू आणि मी एकमेकांच्या थोबाडीत मारण्यासारखं करतो. मान श्रीदत्तीच्या आपण दोघं गाडं होतं याच्या घरी जाऊन सांगितलं. ह्यांनी 6 महिन्याच्या ऐवजी वर्षभराच्या ऐवजी 22 वर्ष ऐकलं बघा आपल्याला, कामधंदा करू नको म्हणून. त्याच्यामुळे स्वतःच्या पायावर 90 दिवसानंतर उभं राहिलं. फांदाफोंडी आयुष्यभर केली, बायकोला स्लिप दाखवली नाही, इकडनं कर्ज काढलं. क्रेडिट कार्ड किती लोकांकडे आहेत आता? क्रेडिट कार्ड एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असलेले लोक किती आहेत? एकपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असलेले लोक किती आहेत? सांभाळून राहा. एमध्ये कितीतरी, हे जे मी सांगतो ते मी नाही केलेलं, पण कितीतरी लोकांनी इथे उभं राहून सांगितले क्रेडिट कार्डाने माझी वाट लागली. आम्ही वर्कशॉप घेतो, पहिल्या पायरीच्या वर्कशॉपमध्ये काय काय बाबा, चला अस्ताव्यस्तता कुठली, ह्याला काय काय स्टोऱ्या सांगतात त्याच्या. माझी टोपी, ते सोनं काढलं काय, बायकोचं सोनं विकलं, त्याच्यानंतर ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी. एकाने तर परवा सॉलिड आयडिया सांगितलं, मला जाम आवडली, मला पहिले भेटला पाहिजे होता तो म्हणतो, एक जण पहिलवान आहे, पोलिसामधनं त्याचं काय हे झालेलं आहे, VRS झालेलं आहे. हायवेवरती आम्ही जाऊन उभं राहायचो, एक खुर्ची घ्यायची आणि तिथे तो साहेब बसायचा, बरोबर आहे, आणि दुसऱ्याने फक्त त्या ट्रकवरती असा दांडा मारायचा, साहेब बसलेला असं सांगायचं आणि पैसे घ्यायचे. बरं हे किती करायचं? अर्धा पाऊण तास. 1500 रुपये जमले की 3 जणांचे 10 रुपयाचे पैसे झाले. पण चायला ही आयडिया मला कधी सांगितलं? आमच्या भिवंडीला एवढे हायवे आहेत, चला कोणी पण ट्रकवाल्याने दिले असते पैसे, माझी कडकी सुटली असते. त्यामुळे ए मेंबरला मी काय धंदा करून विचारलं तर तो आचारशक्तीच्या अफाट कल्पना सांगितली. त्यामुळे पहिला स्पॉन्सर घ्या. 1 वर्षाच्या आतल्या लोकांनी, किती लोकांनी स्पॉन्सर घेतलेला आहे? 1 वर्षापेक्षा कमी सोबर आहे आणि स्पॉन्सर घेतले, हात वर करा. 1 वर्षापेक्षा कमी सोबर आहे आणि स्पॉन्सर घेतलेला आहे? एक पण नाही. तो ग्रुपमधनं स्पॉन्सर द्या, तो जवळ असेल त्याला त्याचा जवळ तो स्पॉन्सर द्या. स्पॉन्सर घ्यायची. स्पॉन्सर कशाकरता कळलं का? तो काय गुरु बिरू नाही, तो काय मंत्रबिंत्र देत नाही, काय अंगठी बिंगठी घालत नाही, काय त्याची आहे. तो फक्त आपल्यापेक्षा जास्त दिवस दारूपासून दूर आहे, आपल्याला तो मदत करू शकतो. त्यातून तुमचं काय लग्न लागलेलं नाही, आयुष्यभर त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे असं नाही. पहिलं वर्षभर राहा, तेवढं पुरे झालं. पण स्पॉन्सर घ्या. आणि स्पॉन्सर घ्यायला सोपी आयडिया अशी आहे, तुमच्या आजूबाजूला 10 ए मेंबरला ओळखतोस तू, त्या प्रत्येकाला विचारायचं मला स्पॉन्सर घ्यायचं, 3 नावं सांग. म्हणजे 10-30 नावं जमा झाली. त्याच्यामध्ये एकच नाव कदाचित 10 वेळा असेल, एक 9 वेळा असेल, एक 8 वेळा असेल. त्या सगळ्या लोकांच्या यादीमध्ये तुला पाहिजे त्या माणसाकडे जा ना, त्याला विचार, बाबा तू स्पॉन्सर होतो का? तो होय म्हणेल किंवा नाही म्हणेल. नाही म्हणाल तर त्यालाच विचारतं, मग कोणाकडे जाऊ सांग. किंवा तुझ्याकडे 27 लोकांची यादी आहे, त्याच्यातलं दुसऱ्या माणसाकडे जायचं. पण तिसऱ्या माणसाकडे गेलो आणि त्यांनी पण मला नाही सांगितलं, असं एकाने मला अजून सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे स्पॉन्सर घ्या, त्याचा फायदा होतो. त्याच्यानंतर लपवाछपवी करू नका, घरच्यांबरोबर बसून चर्चा करा. ए मेंबरचे पैसे देऊ नका. घर, सोनं, 1 ग्रॅम, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, प्रायोरिटीज ठरवणे. हे जे मी शेअरिंग केलेलं आहे ना, हे आधीची शेअरिंग आहे.
आणि मला सवय अशी आहे की मी त्या विषयावरती आपल्याला अक्कल नसेल तर मी 10-12 लोकांना फोन करतो. तो कधी जण सांगतात आता वेळ नाही संध्याकाळी करतो, ते जाटा संध्याकाळी काही करत नाहीत, पण सांगतात आपण संध्याकाळी करतो तुला म्हणून फोन वगैरे. 2-3 लोक इमानदारीमध्ये ताबडतोब आपल्याला 2-4 अनुभव सांगतात आणि खटाखट अनुभव सांगतात. ते एकाने सांगितलं वाढदिवसाला मेंबर सफारीमध्ये असतो आणि बायको कळकट साडीमध्ये आलेली असते, कारण ह्यानी कर्ज काढून स्वतःला सफारी वाढदिवसाकरता शिवलेली असते आणि बायकोला काय साडी घेतलेली नसते, तर ती बिचारी कळकट कपड्यांमध्ये पुरं जुन्या कपड्यांमध्ये आलेली असते. हे असले धंदे मध्ये आल्यानंतर पैशाच्या बाबतीत करायचे नाहीत. मुलांच्या अपेक्षा वाढतात, घरच्यांच्या अपेक्षा वाढतात, मोठा टी व्ही लागतो, अमुक आहे तमुक आहे, कारण अशा अनंत गोष्टी आहेत. पहिल्या वर्षात काय करा, जे पहिल्या वर्षात कराल तेच तुम्ही पुढची 25 वर्ष करणार आहात. पहिल्या वर्षात चांगल्या माणसाचे इथे लिहिले विजेत्यासोबत राहा. विजेता म्हणजे काय घोडा लावणारा आणि त्याला मटका लागतो, त्याचा आकडा नेहमी लागतो, तो विजेता नाही. विजेता म्हणजे ज्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की ह्याच्यासारखं आपण व्हावं. मध्ये आल्यानंतर कोणासारखं व्हावं वाटतं मी ते वरती 500च्या नोटा ठेवणार आहेत. आमच्याकडे प्रगतीला बरेच लोक दिसायचे असे 500-2000च्या नोटा ठेवलेल्या असायचे, बरोबर आहे की नाही. पण ते विजेते नाहीत. विजेते कुठले, ज्यांनी खरा कार्यक्रम घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर राहायचं आहे. मी माझे अनुभव सांगायचा प्रयत्न केला, इतरांची नावं घेऊन अनुभव सांगितला, नावं न घेता अनुभव सांगितलेले आहेत. एच्या प्लॅटफॉर्मवर जे ऐकलेले आहेत ते सांगितले. हेतू एवढाच आहे की ह्याच्यातून मला अक्कल आली पाहिजे. मी 3 गोष्टी सांगितल्या, आर्थिक, शारीरिक आणि कौटुंबिक. कौटुंबिकमध्ये फॅमिली रिलेशन्स, घरातल्या लोकांचे संबंध कसे असावे. मला ह्या समूहाने अनुभवकथन करायची संधी दिली. आज काय तारीख आहे, 19 एप्रिल 2024. पावलीन समूहाने स्पीकर मीटिंग त्या निमित्ताने मला सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. मी मागे पण कोणाला तरी सांगितलं होतं की सध्या मी रिकामा आहे, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की 1 ते 12 पायऱ्यांवर बोलावं. प्रत्येक पायरीवरती एक अर्धा-पाऊण तास, 1 तास, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा, सलग जेव्हा जमेल. कदाचित जमणार नाही मला, पण मी सांगीन आधी जेव्हा जमणार नसेल तेव्हा. तर तुम्ही कोणी मला जर संधी दिलीत 1 ते 12 पायऱ्यांची बोलायची, रूढी नको मला, रूढींमध्ये आता कंटाळा आला, त्यात काय राम नाही राहिला, पण 1 ते 12 पायऱ्या सलग मी बरीच वर्ष बोललेलो नाही. आमच्याकडे म्हणजे मी तिकडे होतो, आता मला 18 वर्ष भिवंडीत आणि नंतरची 17 वर्ष आता मुंबईत झालेली आहेत. त्यामुळे आमच्याकडे वरळीमध्ये सगळे वांदे आहेत. समुद्रकिनाऱ्याला 5 मेंबर, आत्मबांधात 3 मेंबर, प्रगतीला 6 मेंबर, याच्या पलीकडं काय नाही, बाकी सगळ्या मिटिंग झाल्या बंद. इकडं यायचं तर ते मध्ये रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक असतं, त्यामुळे मला यायला त्रास होतो. रात्रीची वेळ आहे, माझ्या अडचणी आहेत, काठी घेऊन फिरतो, रात्री दिसत नाही, ऐकायला कमी येतं. सकाळी काल रात्री बहिणीचा नवऱ्याचा फोन आला, तिला कॅन्सर होता. ते म्हणाले अरे तिला हे हर्निया पण झालेलं आहे, डॉक्टरने सांगितलं आहे, ते खात नाही काय. म्हटलं येतो सकाळी पहिले 6 वाजता उठलो, पहिले गेलो तिकडे बहिणीकडे. जाताना मोबाईल विसरलो, ते बायको बोंबलायला लागले, अरे तुला काय अक्कल आहे का, तू कुठे गेल्या मला कळणार नाही, तू मोबाईल घेऊन जा. लक्षात राहत नाही, आठवत नाही, दिसत नाही, ऐकायला येत नाही. म्हाताऱ्यांचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. आजच त्या भाईंदरच्या शंकरबरोबर बोलतो, म्हाताऱ्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि ते प्रत्येकाचे वेगळे आहेत, पण त्याच्यात सगळ्यामध्ये तत्त्व जे एकच आहे. अल्कोहोलिक्सचं सांगितलं, दारूपासून दूर राहिल्यानंतर आयुष्य चांगलं होऊ शकतं आणि ते चांगलं होण्यासाठी इथे मिटिंगला जर येत राहिलं. मी काय करतो ज्याच्यामुळे मी दारूपासून दूर आहे, मी मिटिंग करतो, ऑनलाईन करतो, ऑफलाईन करतो. माझा स्पॉन्सर आहे, त्याच्याशी मी बोलतो, शिव्या घालतो, शिव्या खातो, सगळं करतो. माझ्याकडे पुस्तक आहे, ती मी वाचतो, कार्यक्रमाचं आचरण करायचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यापैकी किती लोकांना स्पॉन्सर आहे हात वर केले ना, त्या सगळ्या लोकांना स्पॉन्सी आहे का ते स्वतःला विचारा. तुम्ही 1 वर्षानंतर स्पॉन्सी घेऊ शकता. स्पॉन्सी घेण्यासाठी काही जाहिरात द्यायची नसते, आमच्या इथे स्पॉन्सी घेणे आहे अशी काय जाहिरात करायची असते. एखादा नवीन बघायचा, त्याची काळजी घ्यायला सुरुवात करायची. त्याची काळजी घेतल्यानंतर आपोआप ते बॉन्डेज निर्माण होतं. त्याला लक्षात येतं की हे म्हातारा आपल्याला काहीतरी उत्तर देईल, म्हणून तो आपल्याला हळूच स्पॉन्सर म्हणून घेऊ शकतो. त्यामुळे आज सेवेची संधी दिली पावलीन समूहाने, त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद श्रीधर भाऊ. आता मला तरी वाटतं त्यांना आपण 55 मिनटं दिली, 55 मिनटापेक्षा अधिक वेळ दिला, पण त्यात विषय क्लिअर झालेला नाही. मला तरी वाटतं का क्लिअर झालेलं आहे. थोडेसे पॉईंट राहिले असेल आणि प्रश्न उत्तरं पण राहिले, बरोबर की नाही. तर माझी विनंती अशी राहील की येत्या शुक्रवारी उरलेला पुन्हा विषय घेऊन प्रश्न उत्तरं पण ठेवूया. आणि मी सभासदांशी बोलतो, तरी मी आता श्रीधर भाऊ बोलत